नमस्कार। आता आपण नालासोपारा पूर्वेला उपस्थित आहोत। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार या भागामध्ये राशीद कंपाऊंड या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकतो। या गेटच्या आतमध्ये जे आहे ती एक मोठी कारवाई करण्यात आली। याच्यामधून तब्बल 14 कोटी इतके ड्रग्स जे आहेत ते बरामद करण्यात आले आणि त्याचबरोबर 1 कोटीचे जे ते रॉ मटेरियल या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे। ही कारवाई जी आहे ती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे। मुंबई डीसीपी झोन 6 चे पूर्ण टीमनी ही कारवाई केली। या घटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की राशीद कंपाऊंड गेल्या अनेक वर्षांपासून इथेच आहे। अनेकदा कारवाई होऊन देखील वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा या ठिकाणी जे अनधिकृत गाळे बनवले जातात। जर आपण एकदा इथे अँगल फिरवाल तर आपण बघाल कशा प्रकारे हे अनधिकृत गाळे अनेक वर्ष इथे आहेत। अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, अनेकदा कारवाईची विनंती करतात, परंतु महामार्ग म्हणजे इथून अगदी 50 मीटरवरती महामार्ग आहे आणि त्याच्या बाजूला इतकी मोठी ही फॅक्टरी जी आहे ती ड्रग्सची फॅक्टरी चालवली जात होती। आतापर्यंत अनधिकृत फॅक्टरीमधून काय निघेल ह्याची माहिती आपल्याला असतेच, परंतु ड्रग्सची फॅक्टरी जी चालू होती त्याचा भांडाफोड आता मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं। परंतु इथे प्रश्नचिन्ह हा आहे की का पेल्हार पोलिसांनी आणि मांडवी पोलिसांची ज्यांची हद्द जी बॉर्डरवर ही फॅक्टरी आहे, मांडवी पोलिसांची हद्द ह्या बाजूला संपते आणि पेल्हार पोलिसांची हद्द ह्या बाजूला आहे, मग का दोन्ही पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही? नेमकं कारण काय होतं हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो। पेल्हार पोलिसांच्या नाकाखाली इतकी मोठी फॅक्टरी सुरू होती आणि ती कोणालाही कळली नाही। जेव्हा ही संपूर्ण ड्रग्स बनवले जातात इथून वास पसरतो, इथली माहिती आजूबाजूच्या लोकांना असते आणि अनेकदा पोलिसांना माहिती देणारे देखील अनेक लोक इथे फिरत असतात। परंतु जास्त लांब जायची गरज नाही आहे। जर आपण इथून अगदी 100 मीटरवर गेलो तर पेल्हार पोलीस ठाणे इथे आहे, ज्या ठिकाणी PI असतात, पोलीस अधिकारी असतात, सगळे असतात, ज्यांची पेट्रोलिंग देखील या ठिकाणी सुरू असेल। महामार्गाचा परिसर आहे, अनेकदा या ठिकाणी ये जा देखील करण्यात आलं असेल आणि राशीद कंपाऊंड हे काय अगदी माहीत नसलेलं कंपाऊंड नाही आहे। राशीद कंपाऊंड हे बऱ्याच जणांना माहिती आहे, प्रसिद्ध असं कंपाऊंड आहे, त्यामुळेच ह्याबाबत माहिती नसणं हे शक्यच नाही आहे। एका बाजूला मांडवी पोलिसांची हद्द जी ह्या ठिकाणी असलेल्या एका नाल्याच्या त्या बाजूला संपते आणि एका बाजूला जी आहे ती पेल्हार पोलिसांची हद्द आणि 2 मोठी पोलीस स्टेशन आजूबाजूला असताना म्हणजे ती हद्द असताना त्याबाबत कोणालाच कशी माहिती नाही आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आता पोलिसांवर उपस्थित केला जातो आहे। इतक्या मोठ्या जे ते रॅकेटचं भांडाफोड करण्यात आलं, मुंबई पोलिसांनी या ठिकाणी येऊन कारवाई केली। या संपूर्ण घटनेची माहिती मुंबई ठिकाणी पत्रकार परिषदेत पोलीस देणार आहेत। या ठिकाणी DCP देखील येऊन गेले आणि समीर शेख या पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमनी संपूर्ण कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास जी मार्केट रेट होती 7 किलो इतके ड्रग्स सापडले आणि यांची मार्केट रेट आहे 14 करोड। परंतु 14 कोटी हा मोठा आकडा नसून सगळ्यात मोठी बातमी ही आहे की पोलिसांच्या नाकाखाली इतकी मोठी फॅक्टरी चालवली जाते आणि कोणालाच ते कळत नाही। कदाचित पोलिसांनाच ते कळत नाही किंवा माहिती असून ते माहीत न असल्यासारखं करतायत, हा देखील एक मोठा प्रश्न आता वसई विरारमध्ये उपस्थित राहतोय। खरं तर ज्यांच्याकडून सुरक्षेची अपेक्षा करायची तेच पोलीस नेमकी आपली सुरक्षा करतायत का हाच एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। एका बाजूला आपण म्हणतोय की महानगरपालिका असू दे त्यांच्या हलगर्जीपणामुळे फॅक्टरी आहे, परंतु एका बाजूला जिथे कारवाया सुरू आहेत, ड्रग्ज जप्त होत आहेत, विविध पोलीस स्टेशनकडून मोठमोठ्या कारवाया होत आहेत, आपण पोलिसांची प्रशंसा करतोय, परंतु आपण प्रश्नचिन्ह हा उपस्थित करतो की ड्रग्ज येतात कुठून? तर ड्रग्ज इथून येत आहेत आणि हे कोणाच्या संरक्षणाखाली येत आहेत ह्याचं उत्तर द्यायची आम्हाला गरज नाही। कारण इथे 2 पोलीस स्टेशनची हद्द जिथे बॉर्डरवर ही फॅक्टरी आहे त्या दोन्ही पोलीस स्टेशनकडून देखील कोणती कारवाई झाली नाही आणि 1 पोलीस स्टेशन तर अगदी इथून 100 मीटरवर होतं तरी कोणती कारवाई झाली नाही, कोणतं माहिती म्हणजे कोणती ॲक्शन इथे घेण्यात आली नाही। आणि असं असताना जर आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल की ड्रग्स वसई विरारमध्ये आणले कुठून जात आहेत, ते बनवले कुठे जात आहेत, तर त्याचं उत्तर इथेच आहे आणि ते कोण त्यांना सपोर्ट करतंय किंवा कोण त्यांना सांभाळून घेतं ह्याचं उत्तर देखील आपल्याला या बातमीवरून मिळालं असेल। धन्यवाद।